सोलापुरातील अनधिकृत चर्च आणि मनपा सेवकांच्या गैरकृत्यांची चौकशी होणार असून हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र सेना यांच्या पाठपुराव्याला यश आलंय। सोलापूर शहरातील बापूजी नगर येथील शासकीय समाज मंदिराचा बेकायदेशीरपणे चर्च म्हणून वापर करणं, परिसरात धार्मिक तेढ निर्माण करणं आणि हिंदू आरक्षणाचा गैरवापर करून शासकीय नोकरी लाटणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील लिपिक दत्तात्रय कानेपागुल उर्फ एहान मार्क कानेपागुल याच्या कथित गैरकृत्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले आहेत। या संदर्भात आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त सोनाली यादव यांना त्वरित अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले आहेत। या प्रकरणाबाबत हिंदू राष्ट्र सेना आणि हिंदू जनजागृती समितीनं पाठपुरावा केला। या विषयाचं गांभीर्य लक्षात घेत सोलापूरचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांनी पालिका आयुक्तांकडे या प्रकरणाची तातडीनं चौकशी करण्याची मागणी केली होती। त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे विधी व न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप करत सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। पालिका आयुक्त आणि राज्यमंत्री या दोघांनीही एकाच वेळी चौकशीची चक्रे फिरवल्यामुळं आता या प्रकरणाची सर्व अंगांनी चौकशी होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। पालिकेनं हे समाज मंदिर केवळ सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी भाडेतत्वावर दिलं होतं। या कराराची मुदत संपलेली आहे। तसंच मूळ कराराच्या अनेक अटी धाब्यावर बसून या सार्वजनिक वास्तूला बेकायदेशीरपणे चर्चचं स्वरूप देणं हे थेट कायदेशीर अतिक्रमण ठरतं। परिसरातील लोकांना ध्वनिक्षेपकावरून मोठ्या आवाजामुळे त्रास देणं, गरीब हिंदूंचं धर्मांतरण करणं, धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये करणं आदी अनेक गैरकृत्ये तिथं होत असल्याच्या तक्रारी आहेत। मनपा सेवक कानेपागुल यानं हिंदू मोची समाजाच्या आरक्षणाचा लाभ घेऊन शासकीय नोकरी मिळवली। मात्र सद्यस्थितीत तो ख्रिश्चन धर्म स्वीकारून जीजस गॉस्पेल सोसायटीचा मुख्य पास्टर म्हणून काम पाहत आहे। शासकीय सेवेत राहून दुहेरी लाभ घेणं हा शासनाची फसवणूक करणारा गंभीर गुन्हा आहे। राष्ट्रपुरुषांच्या जयंतीला मज्जाव या सार्वजनिक समाज मंदिरात स्थानिक नागरिकांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जांबमुनी महाराज यांची जयंती साजरी करण्यास मज्जाव केला जातो। तसंच ध्वनिक्षेपक लावून हिंदू देवी देवतांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्ये करून समाजात सामाजिक सलोखा बिघडवण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे। महापालिकेसोबतचा भाडेकरार रद्द करून ती वास्तू त्वरित सील करावी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सार्वजनिक वापरासाठी खुली करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली आहे। तसंच कानेपागुल याला सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्यात यावं। यासोबतच अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा गैरवापर केल्याप्रकरणी त्याच्या जात प्रमाणपत्राची फेरचौकशी करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल त्याच्यावर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी केली। आणि महत्वाचा भाग म्हणजे आज सरकारी नोकरीत असताना या दोन गोष्टी केल्या जात आहेत। म्हणजेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम अधिनियम 1969 जो आहे त्याच्यानुसार हा बेकायदेशीररित्या होत आहे, हा कायद्याचा भंग आहे, यानुसार त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि हे बेकायदेशीररित्या जे चर्च वापरलं जात आहे त्याचा भाडेतत्वाचा करार रद्द केला पाहिजे, तत्काळ ते सील करून अन्य कारणांसाठी वापरलं पाहिजे। या संदर्भात हिंदू जनजागृती समितीने महाराष्ट्राचे विधी न्याय मंत्री श्री आशिषजी जयस्वाल यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे। त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे आयुक्त जे आहेत सचिन ओंबासे यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे। दोघांनीही या संदर्भात चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत। माजी मंत्री आणि त्या ठिकाणचे आमदार सुभाष देशमुख यांनी देखील या संदर्भात प्रयत्न केलेले आहेत। एकंदरीतच बेकायदेशीररित्या समाज मंदिराचा उपयोग चर्च म्हणून अजिबात होता कामा नये। तो भाडेतत्वाचा करार रद्द केला पाहिजे आणि ते सील केलं पाहिजे। या जे काही कानेपागुल नावाची व्यक्ती आहे जे गैरवर्तन करतात यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, बडतर्फ केलं पाहिजे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे।
15 दिवसाच्या आत हे सर्व होणं आवश्यक आहे अशी मागणी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही याचा पाठपुरावा करतो आहोत. हे होणं आवश्यक आहे, अन्यथा रस्त्यावरती उतरून आंदोलन करावं लागेल.